सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। महाशिवरात्रीच्या निमित्त आमच्या महागुरूच्या चरणी कोटी कोटी वंदन। आज महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीचा खरा इतिहास काय आहे हे आपण सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे। तर आता आपण बघणार आहोत शिव पार्वतीच्या संबंधांबद्दल। बहुजनांना प्रेरक असे एक महान आद्य दाम्पत्य म्हणजे शिव पार्वती। शिव हे व्यक्तित्व मूळचे आर्यांचे नाही हे बहुतेक सर्व संस्कृती अभ्यासकांनी मान्य केलेले आहे। शिव हे जो व्यक्तित्व होतं हे मूळचे आर्याचे नव्हते हे बरेचशा संस्कृती अभ्यासकांनी मान्य केलेले होते। सिंधुजन संस्कृतीत देखील शिवाचे अस्तित्व होते। सिंधू संस्कृती सिंधू सभ्यता जी होती त्याच्यामध्ये सुद्धा शिवाचे अस्तित्व होते। शिव पार्वती हे बहुजनांचे अति प्राचीन काळातील अत्यंत गुणसंपन्न असे पूर्वज दाम्पत्य आहेत। त्यांच्या आधीचा इतिहास सापडणे अवघड आहे। शिव पार्वतीचा आधीचा इतिहास सापडणे अतिशय अवघड आहे, त्यामुळे एका दृष्टीने त्यांना तसे मानता येईल। आर्य आल्यानंतरच्या काळात त्यांचे दैवतीकरण करण्यात आले। ज्यावेळेस आर्य आल्यानंतर शिव पार्वतीचे दैवतीकरण करण्यात आले। शिवाला शंकर, महादेव, ईश, ईशान, रुद्र, भव, भर्व, सांब अशी विविध नावे देण्यात आली आणि पार्वतीला दुर्गा, उमा, चंडी, काली, गौरी इत्यादी नावे प्राप्त झाली। शिव हा सदैव असुरांच्या पाठीराखा होता। शिव नेहमी असुरांच्या पाठीराखा होता आणि विष्णू नेहमी असुरांचा नाश करण्याच्या प्रयत्नात होता। विष्णू जो होता तो असुरांचा नाश करण्याच्या प्रयत्नातच होता, असेच आपल्याला आतापर्यंत आढळत आलेले आहे। वैदिकांनी नंतरच्या काळामध्ये काही ठिकाणी शिवाविषयी आदर व्यक्त केल्याची वर्णने पाहायला आपल्याला मिळतात, तरी सुद्धा देखील पुन्हा पुन्हा अनादरही व्यक्त केलेला दिसून येतो। शंकराचे वर्णन करताना अनेकदा भोळा सांब हे शब्द वापरले जातात। जेव्हा शंकराचे वर्णन केले जाते तेव्हा अनेकदा भोळा सांब हे शब्द वापरले जातात। शंकराचे एकूण चरित्र पाहता हे भोळसटपणाचे नसून त्याची निष्कपट मनोवृत्ती असल्याचे दिसून येते। वैदिक परंपरेने बहुतेक वेळा शिवापेक्षा विष्णूला श्रेष्ठ मानलेले आहे। वैदिक परंपरा जी होती त्याच्यामध्ये बहुतेक वेळा शिवापेक्षा विष्णूला श्रेष्ठ मानलेले आहे। विष्णूचे खोटे 10 अवतार लोकांच्या मनात जसे रुजवण्यात आले तसे शिवाच्या बाबतीत झाले नाही। विष्णूचे 10 अवतार आपण आतापर्यंत आपल्याला सांगण्यात आलेले आहेत, तर विष्णूचे जे खोटे 10 अवतार लोकांच्या मनामध्ये रुजवण्यात जसे आले तसे शिवाच्या बाबतीत अजिबातही झाले नाही। शिवाला स्मशानात राहणारा भूताखेतांचा नेता, राक्षसांचा तारणहार म्हणूनच समोर आणले गेलेले आहे। आतापर्यंत शिवाला स्मशानामध्ये राहणारा भूताखेतांचा नेता आणि राक्षसांचा तारणहार म्हणून समोर आणले गेलेले आहे। यामागे शिवाची कुचेष्टा करणे हेच वैदिकांचे धोरण होते। वास्तवात शिवाने ज्यांना मदत केल्याची वर्णने आढळतात ते सर्व नाग, असुर, दैत्य, दानव, राक्षस, पिशाच, भूत, खेच, चर, किंकर इत्यादी येथील मूळचे मानव समूह असल्याचे दिसून येते। याचा अर्थ सरळ आहे, आर्य आणि अनार्य या लढाईत शंकर नेहमीच अनार्य लोकांच्या बाजूने उभा राहत होता। आर्य आणि अनार्य जे लोक होते या लढाईमध्ये शंकर नेहमीच अनार्य लोकांच्या बाजूने उभा राहायचा। शंकराच्या गळ्यात सदैव नाग असल्याचे दिसून येते। आपण नेहमी बघतो की शंकराच्या गळ्यामध्ये आपल्याला सदैव नाग असल्याचे दिसून येते, तर विष्णूचे वाहन गरुड आहे याचा प्रतिकात्मक अर्थ लक्षात घेतला तरी समजून येईल, नागांना मारणारा, त्यांचे भक्षण करणारा, म्हणून विष्णूसाठी नागांचा शत्रू गरुड हे वाहन निवडले आहे। विष्णूसाठी नागांचा शत्रू गरुड हे वाहन निवडले आहे। नागाचे स्थान शंकराच्या गळ्यात आहे। नागाचे स्थान आपण बघितलेले आहे कुठे आहे, शंकराच्या गळ्यात आहे। हे त्या दोघांमधील एकमेकांच्या प्रेमाचे प्रतीक आहे। एखादी व्यक्ती प्रिय असली की तिचा उल्लेख गळ्यातील ताईत म्हणून करतात। आपल्याला एखादी व्यक्ती प्रिय असली की आपण तिचा उल्लेख गळ्यातली ताईत म्हणून करतो। वासुकी हा नाग शिवभक्त आहे।
वासुकी नाग जो आहे तो शिवभक्त आहे. शेष या नागाच्या हातात नांगर आणि कोयता असणे आणि शंकराचे वाहन नंदी असणे यावरून त्या दोघांच्याही कृषी संस्कृतीशी असलेला संबंध स्पष्ट होतो. वासुकी हा नाग शिवभक्त आहे. शेष या नागाच्या हातामध्ये नांगर आणि कोयता बघायला मिळते. शंकराचे वाहन नंदी आहे. यावरून त्या दोघांचेही कृषी संस्कृतीशी असलेला संबंध स्पष्ट होतो. अवैदिक गणपती शंकर आणि पार्वती यांच्या पुत्र आणि गणांच्या प्रमुख हे सूत्र आपण लक्षात घ्यावे लागेल. गणपती हे केवळ एका व्यक्तीचे व देवताचे नाव या दृष्टीने पाहणे यापेक्षा गणपती हे एक अत्यंत महत्त्वाचे पद म्हणून पाहणे हा खरा ऐतिहासिक दृष्टिकोन आहे. गणपती हे केवळ एका व्यक्तीचे व देवताचे नाव या दृष्टीने पाहणे याच्यापेक्षा गणपती हे एक अत्यंत महत्त्वाचे पद म्हणून पाहणे हा खरा ऐतिहासिक दृष्टिकोन होय. काळाच्या ओघात शंकराचे वैदिकीकरण झाले, त्यामुळे गणपतीचेही होणे स्वाभाविकच होते. मूळ क्षेत्रपती असणाऱ्या आपल्या अनार्य लोकांची आज झालेली सांस्कृतिक दुरावस्था कशामुळे झालेली आहे ते समजून आपल्याला घ्यावीच लागेल. प्रस्थापित वैदिक इतिहासानुसार आमच्या रक्तवाहिन्यांमधून असुर दैत्यांचे रक्त वाहत असेल तर ते आम्ही का बरं नाकारावे. आपल्या देशात लहानपणापासून मुलांना औपचारिक शिक्षण देताना त्यांची मने आत्मद्वेषाने भरून टाकण्याचा उद्योग केला जातो. आपला जो देश आहे भारत देश, ह्या देशामध्ये लहानपणापासूनच मुलांना औपचारिक शिक्षण देताना त्यांची मने आत्मद्वेषाने भरून टाकण्याचा उद्योग केला जातो. आपण आर्य आहोत, अनार्य मागास होते म्हणून आपण श्रेष्ठ आहोत असा खोटा अभिमान मनावर बिंबवला जातो. महाशिवरात्रीला शंकराचे स्मरण करताना स्वतःला प्रश्न विचारू, आपण आर्य आहोत की अनार्य आहोत. सर्वच बहुजन देवतांचा संदर्भ शंकराशी कसा काय जोडला जातो. ज्योतिबा, खंडोबा, बिरोबा, भैरोबा, म्हसोबा आदी सर्वच देवांना सदाशिवाचे रूप का मानले जाते याचेही मागोवा घेण्याचा संकल्प आपण करायला पाहिजे. स्वतःला स्वतःच्या महान इतिहासापासून अलग करून टाकण्याच्या आत्मघातकी विचारापासून मुक्त होण्याची गरज आहे. आपण सर्वांना स्वतःला स्वतःच्या महान इतिहासापासून अलग करून टाकण्याच्या आत्मघातकी विचारापासून मुक्त होण्याची अतिशय गरज आहे. ज्या दिवशी आपण आपल्या नजरेने स्वतःकडे पाहू त्यावेळी आपल्याला ओळख पटेल आणि तो दिवस आपल्या आत्मज्ञानाचा असेल.